पप्पा, हा बेटा. सुप्रिया सुळे ह्या आरक्षणाविषयी काय म्हणाल्या? काय झालं बेटा, एक कार्यक्रम होता एका टेलिव्हिजनचा आणि त्या टेलिव्हिजन चॅनलवर बोलताना सुप्रिया सुळेंनी असं वक्तव्य केलं की आर्थिक निकषावर आधारित हे आरक्षण असलं पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घे बेटा, की संसदरत्न असलेल्या या शरद पवारांचा वारसा असलेल्या या खासदारांनी, सुप्रिया सुळेंनी अतिशय संदर्भहीन असं वक्तव्य केलेलं आहे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. जेव्हा की बेटा ऑलरेडी नरेंद्र मोदी यांनी 2019ला हे आर्थिक निकषावर आरक्षण 10% ईडब्ल्यूएसच्या नावाने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेलं आहे. याची जाणीव सुप्रिया सुळेंना नसावी याच्यासारखं आश्चर्य दुसरं काही नाही. आणखी एक गोष्ट तुला सांगतो की या सुप्रिया सुळे त्या सुप्रिया सुळे आहेत ज्या शरद पवार जे फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडतात आणि त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने आपण वागलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे असा आग्रह धरतात. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी अशा प्रकारचं संदर्भहीन वक्तव्य करावं याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. कारण जेव्हा की मी तुला सांगितलं की मोदींनी 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेलं आहे. आता हे आरक्षण कुठपर्यंत राहील? लोक असं म्हणतात की राजकीय आरक्षणाची मर्यादा ही 10 वर्ष दिलेली होती, तरी पण ते आरक्षण कंटिन्यू करण्यात येतं. आणि मग हे जाती आरक्षण किती दिवस राहील याच्या संदर्भामध्ये बेटा इंदिरा गांधींनी स्वतः त्यावेळी त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की हे आरक्षण किती दिवस राहील, तेव्हा इंदिरा गांधींनी असं उत्तर दिलं की जोपर्यंत जाती व्यवस्था कायम राहील, जोपर्यंत जातीय भेदभाव कायम राहील, तोपर्यंत हे आरक्षण राहील असं ठामपणे इंदिरा गांधींनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर हाच मुद्दा राहुल गांधींनी विदेशामध्ये जेव्हा विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी तेव्हा आरक्षणाच्या विषयासंदर्भात प्रश्न विचारला, तेव्हा सुद्धा राहुल गांधींनी हेच उत्तर दिलं की जोपर्यंत जाती भेद या देशामध्ये असतील तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहील. आता हीच गोष्ट बेटा की जो संघ आरक्षणाला विरोध करत होता किंवा आरक्षणाची जी काही व्यवस्था आहे त्याचं अभ्यास पुनरावलोकन झालं पाहिजे असा आग्रह धरणारा संघ आणि त्या संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये जातीय भेद जोपर्यंत राहील तोपर्यंत आरक्षणाची गरज राहील असं प्रतिपादन केलेलं आहे. आणि तू जो प्रश्न विचारलास या सुप्रिया सुळेंच्या संदर्भातला की सुप्रिया सुळेंना हे माहीत असायला हवं की सध्या आरक्षण घेणाऱ्या 90% जाती आहेत, फक्त 10% वर्ग असा आहे आजच्या काळामध्ये की ज्याला आरक्षण लागू नाही, तो टॅक्स पेयरचा वर्ग आहे. त्याच्यामुळं सुप्रिया सुळे यांचं जे वक्तव्य आहे ते अज्ञानावर आधारित आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?